मागील जवळपास 1.5 वर्षापासून कोरोना महामारी व त्या अनुषंगाने लावलेली टाळेबंदी यामुळे व्यापारी, मध्यमवर्गीय शेतकरी यांच्यासह सर्वांचे प्रचंड नुकसान व हाल झाले आहे. हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांची तर न भूतो न भविष्यती अशी वाईट परिस्थिती झाली आहे. ज्यांना गंभीर कोरोना उपचाराचा खर्च उचलावा लागला अशा कुटुंबाची तर आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. कित्येक ठिकाणी करता गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत केंद्रातील भाजप सरकार मात्र भाववाढ करून नफा कमविण्यात गुंग आहे. कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कमी असूनही आपल्याकरिता मात्र पेट्रोल, डिझेल खूप महाग झाले आहे. डिझेल दरवाढीचा परिणाम स्वयंपाकघरातील वस्तूंच्या किमतीवर झाला आहे. अत्यावश्यक असलेल्या घरगुती गॅसचे दर 850 रुपये इतके झाले आहे. आता गॅस सबसिडी नाममात्र उरली हे सगळ्यांना माहीतच आहे. मोठ्या थाटामाटात मोदी सरकारने उज्ज्वला योजनेचा प्रचार केला. 2019च्या निवडणुकीत महिलांची मतेही घेतली. आज खरंच उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना हा महागडा गॅस परवडतो का? खाद्यतेलाचे दर 6 महिन्यात जवळपास दुप्पट झाले. फल्ली तेल, सोयाबीन तेलाचे दर वाढण्यालाही आंतरराष्ट्रीय कारण आहे का? केंद्र सरकारने खाद्यतेल जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून काढून टाकल्याने साठेबाजी व नफेखोरी फोफावत आहे. या महागाईच्या विरोधात निषेध करण्याकरिता पांढरकवडा तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने 21 जूनला पांढरकवडा येथे तहसील कार्यालयासमोर तीव्र निषेध करण्यात आला. या आंदोलनात मनोज भोयर, सिनू अण्णा नालमवार, निलेश उमरे, मकरंद साने, जाकीर पोसवाल आदींसह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. सचिन गुडेटवार, विदर्भ न्यूज, केळापूर.